नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजसाठी पहा शोल्डर, हा मुंडा आणि गळा रुंदी किती घ्यायची हे पाहायचं आहे। इथे गळा रुंदी असते ती किती घ्यायची आहे हे पाहणार आहे। तर पहा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते हा मुंडा जो आहे एक अंदाजे किती घ्यायचा आणि अंदाजे घेतल्यानंतर प्रत्येक साईजमध्ये म्हणजे साईज कोणतीही असो तर मुंडा जो असतो म्हणजे मुंड्याचा घेर जो आहे हा आपण काढतो तो एकच असतो असं नाही। जरी मी तुम्हाला या इथे मुंड्याचं हे जे मेजरमेंट आहे ते एक फिक्स दिलं तरी तुम्ही मुंडा घेर जो आहे तो मोजायला विसरायचं नाही। याने काय होतं, ब्लाऊजमध्ये एकदम परफेक्ट फिटिंग येतं। तर हे माप जे आहे पहा, इथं हा मुंडा आणि हे शोल्डर, तर एक अंदाजे किती घ्यायचं असतं। तर बऱ्याच मैत्रिणींचे असे प्रश्न येतात की या साईजसाठी मी किती मुंडा घेऊ। तर पहा, मी या इथे तुम्हाला सविस्तर असं समजावून सांगणार आहे। आणि तुमचे शोल्डर उतरत असतील, शोल्डर उतरण्याचा सुद्धा प्रॉब्लेम असतो, तर त्यासाठी तुम्हाला गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे, शोल्डर किती घ्यायचं आहे। जर तुम्ही शोल्डर जास्त ठेवले तरीसुद्धा तुमचे जे शोल्डर आहे ते पडू शकतं। तर त्यासाठी पहा, आपल्याला शोल्डरसुद्धा एकदम परफेक्ट घेणं गरजेचं आहे। आता ही 32 साईज आहे, तर 32 साईजमध्ये आपण किती घेतलेला आहे शोल्डर पहा, 5 इंच। तर गळ्याची रुंदी किती घ्यायची, फक्त 2 इंच। तर हे सर्व साईजमध्ये किती घ्यायची गळ्याची रुंदी, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। आणि हा मुंडा कसा काढायचा, कमी जास्त कसा करायचा, याचा व्हिडिओ मी मागील जो आहे तो शेअर केलेला आहे। जर तुम्हाला मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर तो तुम्ही व्हिडिओ जो आहे तो नक्की पहा। मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे आणि तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही। सर्वसाधारणपणे शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा हे तुम्हाला मी सांगते। डीप नेकमध्ये, हे सर्व डीप नेकमध्ये आहे पहा, कारण जास्तीत जास्त ब्लाऊज जे आहेत आपल्याकडे डीप नेकचे येतात। आता 30, 32 आणि 34 मध्ये शोल्डर किती घ्यायचे, ह्या साईज किती कशा आहेत, लहान आहेत। तर या 3 साईजसाठी शोल्डर किती ठेवायचं, मुंडा आणि गळा रुंदी। गळा रुंदी सुद्धा पहा परफेक्ट घेणं गरजेचं आहे, नाहीतर काय होतं, गळा पसरतो आणि शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो। आणि मुंडासुद्धा जर तुम्ही हा मुंडा घेर व्यवस्थित घेतला नाही तरीसुद्धा तुमचा मुंडा टाईट झाला तरीसुद्धा शोल्डर उतरतं। तर पहा, 30, 32 आणि 34 मध्ये आपल्याला शोल्डर जे आहे ते 5 इंच घ्यायचं आहे। हे फिक्स माप आहे, 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। 5.5 इंच पहा, इथून इथपर्यंत घेतल्यानंतर परत तुम्ही हा राऊंड जेव्हा देता, मी हे आकार कसे द्यायचे व्यवस्थित ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। हा राऊंड मोजायचा आणि त्यानुसार सुद्धा कमी जास्त करायचं परत, पण जेव्हा तुम्ही मुंडा घेता त्यावेळेस हे माप घ्यायचं आहे। आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे फक्त 2 इंच। पहा, या मापानुसार तुम्ही पेपर कटिंग करून पहा, तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही। आता याच्या पुढची साईज आहे 36, 38 आणि 40। तर यामध्ये मी नेहमी शोल्डर घेते 5.5 इंच, मुंडा घेते 6 आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25। इथे मी या पद्धतीने 5.5 लिहिते पहा, पण या पद्धतीने सुद्धा असतं, मला ही अशी सवय लागलेली आहे लिहायची। आणि हे 2.25 इंच आपली गळ्याची रुंदी वापरायची, म्हणजे तुमचा गळा कितीही डीप असू दे अजिबात पडणार नाही, अजिबात तुमचे शोल्डर जाग्यावरून हलणार नाहीत। आता पुढे 42, 44, 46 मध्ये शोल्डर घ्यायचं आहे
6 मुंडा घ्यायचा आहे 6.5 आणि गळा रुंदी 2.5 घ्यायची. आता ह्या साईज ज्या आहेत त्या मोठ्या आहेत, त्यामुळे इथे तुम्ही डीप जरी गळा असला तरी 2.5 इंचापर्यंत तुम्ही गळ्याची रुंदी घेऊ शकता. पहा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. एकदम मोठा चार्ट असा काही लिहून ठेवायची तुम्हाला गरज नाही. पहा, एवढ्यामध्येच मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल 28 साईज, तर 28 साईजमध्ये शोल्डर सांगते मी तुम्हाला. फक्त 4.5 इंच घ्यायचं. परत 28 साईजसाठी परत काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून पहा मी तुम्हाला इथे हे सर्व देते. मुंडासुद्धा 5 इंच घ्या आणि गळ्याची रुंदी आहे ती फक्त 1.25 इंच म्हणजे 1.7 एवढीच गळा रुंदी घ्या. कारण ही साईज जी आहे ती खूप लहान आहे, एकदम लहान मुलीचीच ही साईज येते. त्यामुळे अगदी गळ्याची रुंदी जी आहे ती कमी ठेवायची आहे. तर हा जो मी छोटासा चार्ट दिलेला आहे तो तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा एका वहीमध्ये नोट करून घ्या, खूप उपयोगी पडेल. आणि जेव्हा तुम्ही या पद्धतीने हे जे मी सर्व मुंडे दिलेले आहेत या पद्धतीने घ्याल तेव्हा हा जो मुंडा आहे तो पहा, इथून हे शिलाई मार्जिन सोडून इथून असा मोजायला विसरू नका. कधीही असा मोजायला विसरायचं नाही. जर पहा, एखादं कस्टमर कसं असतं, माप एकच छाती म्हणजे छाती एकच असली तरी मुंडा म्हणजे दंड कधी कधी मोठे असतात, त्यावेळेस मुंडा कधी कधी जास्त येऊ शकतो. कधी कधी तब्येत बारीक असल्यामुळे मुंडा घेर जो आहे तो कमीसुद्धा येऊ शकतो. त्यासाठी काय करायचं आहे, हा मुंडा मोजायला विसरायचं नाही. जास्तीत जास्त प्रॉब्लेम कुठे येतो, आपल्याला मुंड्यामध्ये येतो. म्हणून मी सारखं तुम्हाला या इथे मुंड्याची माहिती जी आहे ती मी सांगत आहे. मुंड्यामध्ये काय बदल करायचे हे सांगत आहे. गळ्याची रुंदी ही कमी घ्या. इथून पहा, तुम्ही कितीही ब्रॉड करू शकता. एकदम 3.5 इंचापर्यंत जरी तुम्ही ब्रॉड केला गळा तरी सुद्धा तुमचा गळा जो आहे तो उतरणार नाही. तर या इथे पहा, हा छोटासाच व्हिडिओ आहे आपला. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.